देशातील सगळ्या सुरक्षा संस्थांनी सर्व दहशतवादी घटनांचं विश्लेषण करून आपल्या दहशतवाद विरोधी क्षमता आणखी वाढवाव्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. विकसित भारतासाठी मानवी भांडवल या विषयावरच्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय संमेलनाचं अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषवणार. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर विशेषतः हिंदूंवर होणारे अत्याचार निषेधार्ह हा गंभीर चिंतेचा विषय असून बांगलादेशातील स्थितीवर भारत बारकाईनं लक्ष ठेवून परराष्ट्र मंत्रालय. 2027 पर्यंत क्षयरोग मुक्त भारत हे लक्ष्य साध्य करण्यासाठी प्रयत्नांना वेग देण्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांचं आवाहन. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तर मुंबई महापालिकेसाठी समाजवादी पार्टीची पहिली यादी जाहीर. आणि भारत आणि श्रीलंका महिला संघामधील T20 क्रिकेट मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारत विजयी.